इन्फ्लुएन्सर जर मेल असेल तर कपड्यांची दुकान, फिमेल असेल तर साडीची दुकान, आणि आता एक नवीन ट्रेंड आलाय की खूपच जर फेमस अशी इन्फ्लुएन्सर असेल तर ती आजकाल बनते मुवा आणि लोकांनाही मुवा बनवते. आता हे ते मुवा नाही बरं का जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांना असं पाठवतात, ते मुवा नाही बरं का, हे जरा वेगळं मुवा आहे. म्हणजे ते पाठवण्यामध्ये जितकं येडं बनवलं जातं ना तितकंच या ट्रेंड मध्ये देखील येडं बनवलं जातं. काही लोकांना वाटतं की माझं नशीब खूप चांगले, पण त्यांना काय माहिती मी इथपर्यंत येण्यासाठी किती कष्ट घेतले. तुम्हाला एक सांगू का, मला काय वाटतं की जगाच्या लोकसंख्येचा जवळपास 50% भाग सध्या मुवा बनलेला आहे, तो पण इंस्टाग्राम वरती. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, 1 मिनिटही मिस करू नका, कारण या व्हिडिओमध्ये या ज्या इन्फ्लुएन्सर आहेत ज्या आता मुवा बनलेल्या आहेत त्यांची एक डार्क रियालिटी तुम्हाला या व्हिडिओ मधून कळेल. कशा पद्धतीने हे लोक तुम्हाला मॅनिप्युलेट करतात, कशा पद्धतीने हे लोक तुम्हाला लॅविश लाईफस्टाईल दाखवून गंडवतात, या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये करपवून टाकूयात मुवाला आणि करून टाकूयात त्यांचा कलमुवा. कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. चांगला मुवा बनण्यासाठी काय गरजेचं आहे? आधी तुम्ही लिपसिंग करून फेमस झालेले इन्फ्लुएन्सर पाहिजे, तुमच्याकडे भरमसाठ असे फॉलोअर्स पाहिजे, तुमच्याकडे एक अशी चांगलीशी स्ट्रगल स्टोरी पाहिजे, इतकी स्ट्रगल स्टोरी पाहिजे की म्हणजे विचारूच नका, की तुमच्याकडे त्या काळामध्ये आयफोन होता तर ते करायचे होते मला, माझ्याकडे ते पॅम्पलेट छापण्यासाठी सुद्धा 1200 रुपये सुद्धा नव्हते. तुमच्या व्हिडिओ एडिटिंग स्किल उत्तम पाहिजे, तुम्हाला चांगलं ट्रान्झिशन जमलं पाहिजे, तुम्हाला फिल्टर लावता आले पाहिजे, आणि एवढंच काय तर तुम्हाला स्टोरी टेलिंग जमली पाहिजे. एक टोमॅटो, बस एक टोमॅटो का वीडियो 5 लाख 6 लाख व्यूज गया, बस एक टोमॅटो लिख दिया ऊपर, बस एक टोमॅटो. आणि यासोबत तुम्हाला आणखी एक ऍडिशनल व्यक्ती हायर करायचा जो सतत मोबाईल घेऊन तुमच्या पाठीमागे तुमचे रील शूट करत फिरेल. मग तुम्ही गाडीतून उतरताना, मग तुम्ही चालत येताना, मग तुमच्यावरती फुलं वगैरे उधळताना, या सगळ्या गोष्टी तो शूट करून एडिट करून इंस्टाग्राम वरती पोस्ट करेल आणि त्यावरती गाणं लागेल, पायी फुपाटा रुतल काटा, तू चाल गड्या तुला रगड्या भीती कशाची, वगैरे वगैरे. नाहीच काही जमलं तर एखादा मोटिवेशनल कोट असा फेकून मारतील तुमच्यावरती की पोरी 10-5 अशा इम्प्रेसिव्ह झाल्या पाहिजे की मॅडम कायच करतात बाबा, मेकअप करतात म्हणजे जगा वेगळंच काहीतरी करतात. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला एक स्क्रिप्ट रायटर देखील हायर करायचा आहे जो अरुंधती, अनुपमा यांसारख्या सिरियल बघत असेल. मग तिथून त्यांना कळेल की काय लिहायचं जेणेकरून पोरी रडतील. हे सगळं झालं की तुम्ही होता एक बेस्ट मुवा म्हणजे मेकअप एड्युकेटर. आता तुम्ही म्हणाल अमृता याच्यामध्ये मेकअप स्किल कुठे गेल्या? कसं आहे माहिती का, तुम्हाला जर याच्यामध्ये ऍडिशनल मेकअप करता येत असेल तर फारच चांगलं. मग तुम्ही लोकांना शिकवू शकता की मेकअप करणे म्हणजे अगदी रॉकेट सायन्स. आणि मग मेकअप शिकवलेल्या ज्या पोरी असतात त्या अशाच का रडतात? बापरे, म्हणजे विचारूच नका कितीच ग बाई तो स्ट्रगल, हे शिकण्यासाठी मला 12 वर्ष लागले. माय गॉड, हे खूपच भारी होतं, थँक्यू गुरु. म्हणजे यांच्यासाठी मेकअप शिकणे म्हणजे फार काही मोठं करणे असं काहीतरी आहे. स्कूल मध्ये असताना एलिमेंटरी मध्ये स्कूल मध्ये असताना एलिमेंटरी नंतर पहिलं सर्टिफिकेट आहे. आता माझ्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी 7वीत असताना इंटरमिडिएट आणि एलिमेंटरी नावाच्या 2 एक्झाम दिल्या. त्यानंतर मी 9वीत असताना MSCIT दिली, नंतर 11वी 12वी, नंतर फार्मसीचा डिप्लोमा, नंतर मग जर्नलिझम केलं, इंटरनॅशनल जर्नलिझम, आणि त्यानंतर मग मी केलं टीव्ही जर्नलिझमचा डिप्लोमा. आता एवढे सगळे सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत. आता मला एक सांगताई, मध्ये आधी शिक्षण घ्यायचं विसरलीस का घेतलंच नाही? कारण एलिमेंटरी नंतर डायरेक्ट हे सर्टिफिकेट एवढं इम्पॉर्टंट आहे का? 11वी 12वी वगैरे जे सर्टिफिकेट आहेत त्याच्या पुंगळ्या करून पिप्पाणी वगैरे वाजवतीस की काय? म्हणजे आणि एवढं मजेत शिकलीये. म्हणजे मला पहिल्या वर्षात शिक्षण हा प्रकार आवडत नाही इन टर्म्स ऑफ स्टडीज. शालेय जीवनातले सर्टिफिकेट, कॉलेजच्या जीवनातले सर्टिफिकेट हे या मुवाच्या सर्टिफिकेट पेक्षा महत्वाचे नसतात, हे मला आजच कळलंय. नाही म्हणजे जॉब करायचा असेल तर हे मुवाचं सर्टिफिकेट दिलं तर चालेल का? 200-300च्या बॅच मध्ये जेवढी बेरोजगारी दिसते तेवढी मी कधी कुठे बघितलीच नव्हती. अवघडच आहे नाही का, किती जॉब मिळवणं कठीण झालंय. पण त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे माझ्याकडे, नेक्स्ट लेवल. एकतर चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळत नाहीत आणि जर तुम्ही अप्लाय केलं तर रिवर्ट करत नाहीत, आणि जर तुम्ही फॉलोअप घेतला तर समोरच्यांकडनं पाहिजे तसा रिस्पॉन्स येत नाही. तुम्ही पण जॉबला अप्लाय करून थकला आहात का? म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला जातात पण रिक्रुटर कडून तुम्हाला कॉल येत नाही, तर आता अजिबात काळजी करायची गरज नाहीये, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बेस्ट सोल्युशन, नेक्स्ट लेवल. हा आहे फ्री प्लॅटफॉर्म, जिकडे 200 पेक्षा जास्त कंपनीज रोज ऍक्टिव्ह हायरिंग करत आहेत. रोज 2000 पेक्षा जास्त लोक कोणत्या ना कोणत्या तरी कंपनीमध्ये अप्लाय करत आहेत, कारण यांच्याकडे आहेत 3000 पेक्षा जास्त जॉब पोस्ट, जिथे तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब नक्की मिळेल. इथे आहेत बेस्ट कंपनी जसं की जिओ, नो ब्रोकरहुड, तेजपे, कल्ट फिट वगैरे इथे हायर करत आहेत. इथे तुम्हाला पॅकेजेस पण भारी भेटतात बरं का, अप टू 45 LPA,
डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती जा, नेक्स्ट लेवल ऍप डाउनलोड करा, साइन अप करा आणि तुमचे जे प्रोफाईलचे डिटेल्स आहेत ते एकदम परफेक्ट भरा, ज्यामुळे तुमचं जे प्रोफाईल आहे ते अजून स्ट्रॉंग बनेल. विशेष म्हणजे तुम्ही इथे एकही जॉब अपॉर्च्युनिटी अजिबात मिस करणार नाहीत. का माहितीये का, जर समजा चुकून हुकून तुमच्याकडून एखादी अपॉर्च्युनिटी मिस झाली तर अशा वेळेस नेक्स्ट लेवल स्वतः सुटेबल रिक्रुटरला तुमचं प्रोफाईल रेकमेंड करतं. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का, जर तुम्ही इथे व्हिडिओ इंटरव्ह्यू दिला तर तुमचे जॉब मिळवण्याचे आणि शॉर्टलिस्ट होण्याचे जे चान्सेस आहेत ते 10 पटीने वाढतात. आणि जर तुम्ही एखाद्या जॉब साठी शॉर्टलिस्ट झाला तर नेक्स्ट लेवल वरती तुम्ही रिक्रुटर सोबत डायरेक्टली चॅट वरती बोलू देखील शकतात. यासोबतच इथे तुमच्यासाठी ऑर्गनाइज केले जातात बेस्ट कॉन्टेस्ट, जिथे टॉप विनरला मिळतात अमेझिंग असे गिफ्ट. मग वाट कसली बघताय, लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जा आणि साइन अप करा आणि मिळवा तुमचा ड्रीम जॉब. चंद्रावरती रॉकेट लॉन्च केल्यानंतर एखादा सायंटिस्ट देखील इतका इमोशनल होणार नाही जिथे यांच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला होतात. भाऊ, बाप, मित्र लागले आणि नंतर आयुष्यात अथर्व आला. तुम्हाला माहिती का, या रडण्यामागे एक स्टोरी आहे. तर रडल्यानंतर तुमच्या आमच्या सारखी जी ऑडियन्स आहे ती भोळी भाबडी इमोशनल होते, मग कनेक्ट करते. बाई ग, तुझं जसं आहे तसंच माझं आहे ग, कसं सांगू मी तुला, अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि मग कहाणी घर घर की म्हणून ते कनेक्टिव्हिटी वाढते, एम्पथी वाढते आणि मग या लोकांचे फॉलोअर्स वाढतात. आणि काही ज्या मुआ आहेत त्या आजकाल इंस्टाग्राम वरती अशा आविर्भावाने वावरतात. तुम हुस्न परी, तुम जाने जहा, तुम सबसे हसी, तुम सबसे जवा, सौंदर्य साबुन निर्मा. आणि मग त्या मॅडमच्या पाठीमागे 10-15 पोरी इकडून, 10-15 पोरी तिकडून. आणि मग मॅडमला उगाच आपलं हुशार क्या, मी तर काहीच केलंय बाबा या जगामध्ये, किती जगत जिंकलंय, अंबानीपेक्षा कमी तर मी अजिबातच नाहीये. याच्या मागचं एक कारण सांगू का, कारण आजकल जो दिखता है वही बिकता है. मेहनत गरेको थियो हैन, अझै मेहनत गर्दैछन्, अझै क्लास. हा मेकअप आहे का एशियन पेंट आहे, आता हा मेकअप काढायचा कसा, म्हणजे त्या नवऱ्याने दुसऱ्या दिवशी बघितल्यानंतर त्याला फेफरच येईल. काल लग्नामध्ये काहीतरी वेगळीच पोरगी होती आणि आता कोण आहे. MLM मार्केटिंग नंतर लोकांना येड्यात काढण्याचा आणि लोकांना गंडवण्याचा कुठला जर बिझनेस चालू असेल आणि तो तेजीने वाढत असेल तर तो आहे हा मेकअप एड्युकेटरचा, म्हणजे मुआ बनवण्याचा. म्हणजे कसं माहिती का, मुआ सब बनेंगे लेकिन वो बनेंगे जो यहाँ पे खड़ा रहेगा. तो वाला जो सीन आहे ना, तो आता सध्या बऱ्याच साऱ्या मेकअप आर्टिस्ट वरती आणि पोरींवरती लागू होतोय. लेवल सबके निकलेंगे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, यांना जर चुकून कोणी पार्लरवाली दीदी म्हटलं तर यांना राग येतो, कारण ह्या पार्लरवाल्या दीदी नाहीयेत, या मुआ आहेत, मेकअप आर्टिस्ट. पार्लरवाल्या दीदीमध्ये यांच्यामध्ये फरक आहे, जसं की डिझायनर मध्ये आणि टेलर मध्ये फरक आहे, MD मध्ये आणि MBBS मध्ये फरक आहे, तसाच काही तर यांच्यामध्ये वेगळा फरक आहे. यांना वाटतं आम्ही मुआ म्हणजे आम्ही जगात भारी असं. आणि यांच्याकडे येणाऱ्या या सो कॉल्ड कॅनव्हास सेल्फ डिक्लेअर मॉडेल मेकअप करून घ्यायला येतात का, त्या प्रोफेशनल मॉडेल काय करतात, ह्या शिकाऊ उमेदवाराकडनं मेकअप करून घेतात आणि इंस्टाग्राम वरती फोटो टाकतात आणि काहीतरी म्हणे आम्ही मॉडेल करतात. त्या काय करतात, पण प्रत्येक मुलीकडे त्या मॉडेल करत असताना सुद्धा त्यांचं लक्ष म्हणजे आवाजावरून त्यांना कळते की कोणती मुलगी कुठे बोलली. तुम्हाला रॅम्प वॉक येतो का, तुम्हाला मॉडेलिंगचे M तरी माहितीये का, त्याला मॉडेलिंग नाही म्हणत. तुमच्या चेहऱ्याचे तिकडे कॅनव्हास म्हणून युज केला जातं. रंग भरतात ते लोक तुमच्या चेहऱ्यावरती, मोठ्या मॉडेलिंग करणाऱ्या. कधी रॅम्प वॉक वरती व्यवस्थित चालून दाखवा बरे, मॉडेल म्हणे. ही गोष्ट मॅम शांतता. या ज्या यांच्याकडे मॉडेल्स येतात त्या स्वतःला म्हणजे मी म्हणजे हिरोईनच असा जो काय आविर्भाव घेऊन यांच्याकडून मेकअप करून घेतात, मग नंतर फोटो काढून घेतात, त्याला नंतर बऱ्याच साऱ्या स्मूथनिंग वगैरे इफेक्ट टाकतात आणि ते इंस्टाग्राम वरती अपलोड करतात कोलॅबोरेशन मध्ये. आणि मग लोकांना वाटतं ओ माय गॉड कितीच तो फ्लॉलेस मेकअप. असं काही नसतं, की हा मेकअप एवढा फ्लॉलेस कधीच नसतो. आणि मग लोकांना वाटतं बापरे किती छान मेकअप करतात आणि मग अशा पद्धतीने यांचा बिझनेस चालतो. पण त्या फोटोच्या मागची रियालिटी किती लोकांना माहितीये, की त्या फोटोवरती भरमसाठ अशी एडिटिंग केल्या जाते. आपली रिअल जी स्किन आहे ती मेकअप केल्यानंतर सुद्धा एवढी स्मूथ दिसू शकत नाही. मुळात आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, की आपल्याला आहे ती स्किन टोन, आहे तो स्किन कलर, आहे ती स्किन स्ट्रक्चर एक्सेप्टच नाही करायचंय. आपल्याला सगळ्यांना गोरं, सुंदर आणि स्मूथ स्किन पाहिजे. या मेकअप आर्टिस्टच्या रील वरती जेवढी तुम्हाला प्लेन अशी स्किन दिसते ना, तेवढी कधीच नसते. मेकअप केल्यानंतर सुद्धा तुमचे पोर्स दिसतात, तुमच्या फाईन लाईन्स दिसतात. त्यामुळे हे जे तुम्हाला रील्स दिसतात एवढा असा फ्लॉलेस मेकअप दिसतो असं काहीही नसतं. मी स्वतःही खूप हाय एंड ब्रँडचा मेकअप वापरते, पण तरी देखील मेकअप हा असाच होतो. त्यामुळे मेकअप शिकायला जाताना त्याच्या मागची रियालिटी अगोदर शिका. सो हा आहे आपला आजचा लुक. कसं वाटतोय? मला एक सांगा, या मुवांकडे तुम्ही किती लोकांनी काळ्या कलरच्या किंवा डस्की स्किन टोनच्या किंवा मग सावळ्या रंगाच्या अशा कुठल्या मॉडेल्स पाहिल्यात, किंवा ज्यांच्या तोंडावरती पिंपल्स आहेत किंवा प्रॉब्लेमॅटिक स्किन आहे किंवा पिगमेंटेशन आहे, एजड झालेल्या अशा मॉडेल आहेत, अशा किती जणांनी पाहिल्यात? कारण यांच्यासाठी गोऱ्या रंगाच्याच मॉडेल जास्त मॅटर करतात. या मेकअप आर्टिस्टला एक गोष्ट नक्की कळालेली आहे, की गोऱ्या रंगावरती जो मेकअप दिसतो तो अजून खुलून दिसतो. त्याच्यावरती काम करणं खूप सोपं जातं. त्यामुळे फक्त गोऱ्या रंगाच्या मॉडेल्सच असतात, बाकी अगदी डस्की स्किन टोनच्या कधीच दिसणार नाहीत. आणि हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे. आपण बाकीचे रंग कधी एक्सेप्टच केले नाहीत. मला खरं सांगू, मला फॅमिली नाहीये, पण मी पूर्ण फॅमिली बघितली यांच्यात.
सपोर्ट केला पर्सनली, माझ्या जेवणापासून तर माझा ब्रश पकडण्यापासून. आणि माझ्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. माझ्या घरी परमिशन नव्हती भेटत इथे यायची, पण त्यांनी खूप फोन केलेत. खूप मला इतकं भारी वाटलं ना. म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत मी ज्या पोरींसोबत होते त्यांना बघून सुद्धा मला स्टँड अपच्या दिवशी रडू नव्हतं आलं. 45 दिवसात एवढं? एक सांगा, जरा स्ट्रगल स्टोरी, जरा रडलं की थोडा एक्स्ट्रा डिस्काउंट भेटतं, असं काय आहे का? मला हे पूर्ण करायला जवळजवळ 12-13 वर्ष गेली. रिअली? येस. 12 वर्ष लागले तुला हे सगळं शिकायला? अगं आई ग, काय एक तपच केलं म्हणायचं तू हे सगळं शिकण्यासाठी. मी तुम्हाला माझ्या बाबतीत एक गोष्ट सांगू का? मी जो काही मेकअप करते किंवा मी जो काही मेकअप शिकले तो सगळा इंटरनेटवरती बघून शिकले. आणि माझ्या ज्या स्किल्स आहेत ते एखाद्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट सारख्याच आहेत. मी माझ्या बहिणींचे सुद्धा लग्नामध्ये मेकअप केले. म्हणजे मी खरं सांगू का, मी जर 12 वर्ष तपश्चर्या केली असती ना हिमालयात, तर मला साक्षात महादेव पावले असते. मला त्यांनी पाहिजे ते वरदान दिलं असतं. पण मी याच्यामध्ये 12 वर्ष नसते घातले. काय हे UPSC उत्तीर्ण झालीये की काय? एवढा अभ्यास केला असता तर IAS IPS झाली असतीस. हाँ जी, गुड मॉर्निंग, गुड ईटीएम। मेरा नाम ज्योति है, मैं बल्लभगढ़ से बिलोंग करती हूँ। मेरा भी यहाँ से सेकंड लेवल हो गया है, जिसकी टोटल इनकम 9,000 रुपए मेरे खाते में। पूर्वीच्या काळात कसं होतं माहिती का, की गल्लीत एखादा इंजिनियर असायचा आणि जर कुणाला पत्ता विचारायचा असेल का होते इंजिनियर साहेब कुठे राहतात, तर ते लोक अगदी रिस्पेक्टफुली त्याच्या घरी ते आणून सोडायचे. आता कसं झालंय माहिती का, प्रत्येक घरात 4 आणि पूर्ण गल्ली पायलीचे 50 असे इंजिनियर झालेत. आणि तसंच काहीसं ह्या मुवांसोबत पण झालेलं आहे. म्हणजे इतक्या ज्या काय बॅच आणि लोंडेची लोंडे बाहेर निघतायत, काही दिवसानंतर असं होणार आहे की मेकअप करायचा कोणाचा हाच प्रश्न पडणार आहे. फक्त आता हे प्रूव्ह करून दाखवायचं की मी हे सर्टिफिकेट हातात घेतलंय ना, आता मी 1 वर्षानंतरच फक्त पहा, आजची डेट मी लिहून ठेवणार. 1 वर्षानंतरच पहा आता मी कुठे असणार. माझ्या मम्मी पप्पाचं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करणार. ह्या ज्या सगळ्या पोरी आहेत ह्या मेकअप आर्टिस्ट नंतर आहेत, अगोदर ह्या मोटिवेशनल स्पीकर आहेत. म्हणजे जर का तुम्ही एखाद्या मुवाचं सर्टिफिकेट मिळवलं की बाहेर गेल्यानंतर भाई तुम्ही डायरेक्ट अंबानीला चॅलेंज करू शकता, इतके तुम्ही श्रीमंत होणार. आणि खरंच या मुवांकडनं सर्टिफिकेट घेतल्यानंतर, एक मेकअप आर्टिस्ट बनल्यानंतर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये बाहेर पडता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं मेकअप करून एवढा पैसा कमावू शकता का? म्हणजे बघा बरं का, बाहेर मार्केटमध्ये किती क्लायंट आहेत आणि ते किती पे करतात, या गोष्टींचा कधी तुम्ही विचार केलायत का? की ही मेकअप एड्युकेट करण्याची जी सायकल आहे ती तुम्हाला परत रिपीट करावी लागणार, तुम्हाला देखील तुमचा कुठला तरी कोर्स लॉन्च करावा लागणार, असं काही आहे का? तुम्ही ज्यांच्याकडून कोर्स शिकत आहात त्यांना एक प्रामाणिक प्रश्न विचारा की तुम्ही आम्हाला कोर्स विकून काय बनवत आहात, एड्युकेटर की मेकअप आर्टिस्ट? तिच्यासाठी ते सॉफ्ट कॉर्नर येते तसंच राहील. फक्त डिग्री जेवढं शिकवली तिचं बाहेर जाऊन तुम्ही कोणी नाव खराब करू नका. जेवढं शिकवलंय तेवढं सगळं आपण सगळे ऑनलाईन हे इंस्टाग्रामवर बघायचे मी पेजेस त्यांचे, आवडलं मला, म्हटलं चांगलं आहे म्हणून मॅमपासून सुरुवात केली. माझ्या शिक्षणाला करिअरला सगळ्याला स्टॉप लागला होता, पण मॅमच्या व्हिडिओज वगैरे बघून खूप छान, म्हणजे एवढं छान केलं होतं त्याला एक मोठ्या बहिणीचं म्हणजे सिस्टर सारखं. टीचर आणि स्टुडंटचं जसं असतं ना तसं देखील होतं आणि फ्रेंड सुद्धा होतं. आणि एवढे एन्थुसियास्टिक पर्सन मी फर्स्ट टाइम बघितले. बिकॉज ती सगळं म्हणजे ऍक्च्युली मी इकडे ऍडमिशन घ्यायला आलेली ना तेव्हा कोमल मॅम आणि प्रथमेश सरांना दोघांनाही बोललेली मला ब्रश सुद्धा उचलता येत नाही. तुम्ही मला पूर्ण म्हणजे मला जर मी मेकअप आर्टिस्ट बनून जायचंय तर तुम्ही ह्या ज्या मुली यांच्याकडे शिकतात, मला एक सांगा, त्यांच्याकडे फॉलोअर्स आहेत, तुमच्याकडे काय? हे लोक तुम्हाला कोलॅबोरेशन मध्ये कधी ऍड करतील का? तुमच्या स्टुडिओच्या इनॉग्रेशनला कधी येतील का? म्हणजे ही डिग्री जर तुम्ही घरात लावली तर ती डिग्री बघून तुमच्याकडे क्लायंट येणार आहेत का? तेवढा क्लायंट बेस तुमच्याकडे जमणार आहे का? फक्त डिग्रीमुळे तुमच्याकडे पैसे येणार आहेत का? म्हणजे मला खरं खरं सांगा, ह्या ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्या रिअल लाईफ मध्ये किती बरं क्लायंट हँडल करतात? आणि नक्की मी प्रूव्ह करून दाखवेल की एक टॉपची मेकअप आर्टिस्ट म्हणून दाखवेल मी. कॉन्फिडन्स आलाय माझ्यामध्ये. तुम्ही यांच्याकडून शिकून गेल्यानंतर प्रोफेशनल लाईफ मध्ये ग्रो करण्यासाठी हे लोक तुम्हाला कितीशी मदत करतात? म्हणजे कुठल्या क्लायंटला हे लोक तुम्हाला रेफर करतात का? तुमची एखादी लिस्ट मेंटेन होते का? जर यांना एखादा फोन आला तर हे लोक तुमचं नाव रेकमेंड करतात का? कारण रिअल लाईफ मध्ये क्लायंट बेस हँडल करणं खूप वेगळी गोष्ट असते. म्हणजे 90,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतची फीस क्लासची आणि सोबतच व्हॅनिटीचे वेगळे पैसे. काही मुली जे आहेत ते कर्ज काढून इथे येतात आणि क्लास करतात. त्या मुली बाहेर पडल्यानंतर खरंच एवढा रेव्हेन्यू जनरेट करतात का? कारण मेकअप एड्युकेट करण्याचे तुम्ही एवढे सगळे चार्जेस घेत आहात आणि त्यातून तुम्ही ही लाईव्हिश लाईफस्टाईल मेंटेन करत आहात. पण या मुली ज्या बाहेर पडत आहेत त्या मेकअप आर्टिस्ट बनणार आहेत आणि त्या रिअल लाईफ मध्ये क्लायंट हँडल करून खरंच एवढा रेव्हेन्यू आणि एवढी सगळी लाईफस्टाईल मेंटेन करू शकतील का? यांच्याकडून मेकअपचा कोर्स करून गेल्यानंतर तुम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी कमवायला लागणार का? नाही. कारण या पोरींनी अगोदर इंस्टाग्राम वरती नाचून फॉलोअर बेस कमवला आणि तुम्हाला क्लायंट बेस बनवण्यासाठी किती वेळ लागेल या गोष्टीचा कधी प्रॅक्टिकली विचार केलाय का? त्यांच्या एका बॅचला कमीत कमी 200 ते 250 मुली असतात. या प्रत्येक 200 ते 250 मुलीची स्किल तेवढी डेव्हलप होते का? म्हणजे त्यांच्याकडे पर्सनली लक्ष दिलं जातं का? आता मी इथे कोणाचं नाव घेणार नाहीये, पण मला बऱ्याच साऱ्या सोर्सेस कडनं अशी माहिती मिळाली आहे. काही मुलींचे मला पर्सनली कॉल देखील आलेले आहेत की या मेकअप आर्टिस्टचे जवळपास 45 दिवसांच्या कोर्सचे 90,000 ते 1,20,000
20,000 एवढी फीस आहे. आणि एवढंच काय तर इथे हे लोक फक्त कॅश पेमेंट एक्सेप्ट करतात. एका बॅच मध्ये जवळपास 200 ते 250 मुली आणि त्यांची राहण्याची व्यवस्था एकाच पूर्ण बिल्डिंग मध्ये केली जाते. तिथे टॉयलेट व्यवस्थित नाहीये. काही ज्या मेकअप आर्टिस्ट आहे त्यांच्या आया यांना रागवतात देखील. एक गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली आहे का की रील्स ज्या आहेत त्या फक्त मुवाच्याच अकाउंट वरती का पडतात? त्यांच्याकडे शिकणाऱ्या मुलींच्या किंवा मुलांच्या अकाउंट वरती कुठलीही रील का पडत नाही? कारण त्यांना तिथे मोबाईल पण अलाउड नसतो. कारण बरेच सारी अशी डार्क साईड आहे की पोरींच्या मोबाईल मध्ये जर रेकॉर्ड झाली तर प्रॉब्लेम होतील. काही जे लोक आहेत ते कर्ज काढतात आणि ते क्लासेस साठी येतात. पण खरंच त्यांच्या स्किल तेवढ्या डेव्हलप होतात का? म्हणजे फक्त मॅडमची लॅविश लाईफस्टाईल जी आहे ती बघून आपण भारावून जातो आणि ती लाईफस्टाईल आपल्याला पुढे फ्युचर मध्ये जगायला भेटेल ह्या एका स्वप्नासाठी हे लोक इथे ऍडमिशन घेतात. मला वाटलं प्रोडक्ट वगैरे तर इथे आपल्याला सर्व म्हणजे बरेच स्वतःचे आणावे लागतात. जोपर्यंत स्टुडंट पैसे खर्च करून स्वतःची व्हॅनिटी बनवत नाही, स्वतःचे प्रोडक्ट विकत घेत नाही, तोपर्यंत हे लोक तुम्हाला काम करू देत नाहीत. तुम्ही 1 लाख खर्च करून क्लास लावता आणि ऍडिशनल 1 लाख खर्च करून तुम्हाला यांच्यासारखी सेम व्हॅनिटी बनवायला हे लोक लावतात. तुम्ही त्यांच्याकडे क्लास करता म्हणून त्यांचे प्रोडक्ट संपतात. तुमच्याकडचे प्रोडक्ट कधी संपणार? कारण नार्स, हुडा ब्युटी, शार्लेट टिल्बरी यांचे जे फाउंडेशन आहे ते 4,000 5,000 एवढ्या रेंजचे आहेत. ते खरंच तुमच्याकडनं संपतील का जर तुमच्याकडे प्रॉपर क्लायंट बेस नसेल तर? जर तुम्ही यांच्याकडे मेकअपचा क्लास केला आणि उद्या जर तुमचा क्लायंट बेस बनलाच नाही आणि हे जर सगळे प्रोडक्ट संपलेच नाही, कारण या सगळ्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ जी असते ती खूप कमी असते, म्हणजे 24 महिने 12 महिने इतकी, तर त्यावेळेस तुमचं हे ऍडिशनल नुकसान नाहीये का? मेकअप आर्टिस्ट जे आहेत यांच्याकडे तुम्हाला केवळ हाय एंड ब्रँडचा मेकअप जो आहे तो शिकवला जातो. त्या कधी तुम्हाला अफोर्डेबल रेंज किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्या रेंजचा मेकअप शिकवतात का? कारण तुम्ही जेव्हा रिअल लाईफ मध्ये उतराल, क्लायंट हँडल कराल, तेव्हा क्लायंट असे असतात की आम्हाला कमी पैशात मेकअप पाहिजे किंवा या पर्टिक्युलर ब्रँडचा मेकअप पाहिजे. तर या मुली ज्या आहेत ज्या टेक्निक शिकायला जातात त्या सेम टेक्निक वापरून कमी पैशाचा मेकअप करू शकतात का? तुम्हाला मेकअप शिकायचा ना तर शिका, पण बेसिक पासून सुरुवात करा. याच्यासाठी इंटरनेटवरती भरपूर सारे असे व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते बघा, मेकअप शिका, थोडं थोडं करायला बघा. एकदम एवढे पैसे घालून इथं कुठेतरी शिकायला जाऊ नका, जेणेकरून तुमचं आणि तुमच्या घरच्यांचं नुकसान होईल. फक्त मॉडेल्स वरती काम करून, डमी मॉडेल्स वरती हेअरस्टाईल करून पैसे येत नाहीत. तुम्हाला अनुभव घेणं गरजेचं असतं. माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे प्रणिता पाटील, जी सध्या नांदेडमध्ये असते, मेकअप आर्टिस्ट आहे आणि या सगळ्या रिसर्च मध्ये तिने मला खूप मदत केली आहे. मी तिला सकाळी कॉल केला होता, त्यावेळेस तिने मला सांगितलं की ती कुठल्याही प्रकारचा क्लास घेत नाही, फक्त आणि फक्त क्लायंट वरती पैसे कमवते. मोठ्या इन्फ्लुएन्सरचा मेकअप आर्टिस्टचा कोर्स करून तुम्ही एक सक्सेसफुल मेकअप आर्टिस्ट नाही बनू शकत. त्यासाठी तुम्हाला रिअल क्लायंट, रिअल ब्राईड ह्या हाताळाव्या लागतात, त्यांच्यावरती तुम्हाला काम करावं लागतं आणि तिथूनच तुमचा पैसा जनरेट होतो. आणि या मेकअप क्लासेसचा आणखी एक रियालिटी तुम्हाला सांगू का? हे लोक 8-8 तास एका ब्राईड वरती काम करतात. तुम्हाला जर रिअल लाईफ मध्ये जेव्हा ब्राईड वरती काम करावं लागतं ना, तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 2 ते 3 तास भेटतात आणि त्याच्यामध्ये तिची हेअरस्टाईल, मेकअप, साडी बिडी सगळं करून तुला लग्नासाठी उभं राहायचं असतं. तुम्हाला जर पार्लर मध्ये इंटरेस्ट असेल किंवा मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल तर खुशाल व्हा. पण एक गोष्ट सांगू का, यांची जी लॅविश लाईफस्टाईल आहे का त्याला अजिबात भूलू नका, कारण हे लोक तुम्हाला मेकअप शिकून पैसे कमवतात, क्लायंट बेस कमवून नाही. तुम्हाला बाहेर निघाल्यानंतर रिअल क्लायंट वरती काम करावं लागेल आणि तुम्ही खरंच एवढा पैसा कमवू शकता का या गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करा. मेकअप कोर्स केल्यानंतर तुम्हाला मार्केट सर्वे करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामधले जे लोक आहेत ते कुठल्या प्रकारचा आणि किती रेंजचा मेकअप अफोर्ड करू शकता. आणि सगळ्यात मेन म्हणजे अगोदर बेसिक पासून मेकअप शिकायला सुरुवात करा, म्हणजे सेमिनार अटेंड करा, फ्रीचे मेकअप क्लासेस जॉईन करा, ऑनलाईन भरपूर सारे क्लासेस आहेत तिथे जॉईन करा आणि त्यानंतर महागड्या मेकअप आर्टिस्ट कडे इन्व्हेस्ट करा. सो दॅट इज इट फॉर टुडे गाइस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. आजकाल मी इंस्टाग्राम वरती तर सततच लाईव्ह येते, तुम्ही तिकडे या, आपण गप्पा मारूयात, भेटूयात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेक्स्ट लेवलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जा नेक्स्ट लेवल वरती रजिस्ट्रेशन करा आणि मिळवा आपला ड्रीम जॉब. तेरा पापा है, पापा है, पापा है मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली फूल आपा है, पापा है, पापा है, पापा है, पापा है.